अनुभव येत चालले हळूहळू. आणि ज्या प्रकारचा तुम्ही उल्लेख केलाय की आज मात्र 8 संघ आहेत आणि 8चे 8 संघ टॉपचे आहेत. म्हणजेच कुठलाही संघ आपण म्हणू शकत नाही की हा संघ बलाढ्य आहे. मात्र आज चांगला खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? नक्कीच चांगले चांगले संघ आहेत, चांगले चांगले खेळाडू आजच्या दिवसात. मजा येईल आजची स्पर्धा. आणि आज टॉप 8चे संघ क्लिअर होते. 2 संघ या आजच्या दिवसात 2 संघ वरती आल्यानंतर विचार केला तर युवा प्रतिष्ठान सफाळे वर्सेस श्री गणेश विरार ही पहिली मॅच असेल. जेतू पॅकर्स नवघर वर्सेस राजन 11 बोरिवली हा दुसरा मॅच. अब्बास 11 मिरार वर्सेस देवांश 11 डाकटी. त्यानंतर वन साइड वर्तक नगर आणि साई माऊली बोरिवली असा आजचा हाफ असणार आहे. अजिंक्य मैदान आपण बघतोय आणि भरपूर बिझी मैदान. नुकताच निष्ठावंत चषक आपण बघितला. त्यानंतर ही स्पर्धा आपण बघतोय पतू पॅकर आयोजित कार्यसम्राट युवा आमदार चषक आणि आरके ट्रॉफी देखील अपकमिंग नाईटच्या फॉर्मॅट मध्ये येईल. नागेश काका मैदानावरती आपण बघणार आहोत. आमदार चषक आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही करतो हार्दिक स्वागत. विनायक पाटील एका साईडला मात्र प्रेमाने बाबू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. एक हार्ड हिटर बॅटर तर प्रणय कोळी विकेट टेकिंग गोलंदाज ऍज अ ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रणय कोळी पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. 11:10 पहिला चेंडू यावेळेला पिच होताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा स्क्युअर ऑफ द विकेट हा मनसुबा होता, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. ग्लेन वैतीच्या हातामध्ये सरळ चेंडू यावेळेला विसावला गेलाय. सुप्रीमो चषक कोण विसरेल? आशिया खंडातील नंबर 1 ची टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलरचा जो हकदार ठरला गेला होता तोच ग्लेन वैती यष्टांच्या पाठीमागे अतिशय सुरेख पद्धतीने मात्र खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू डॉट. प्रणय कोळी ह्या वेळेला आपण पाहतायत. विनायक पाटीलचा विचार केला तर अक्षय याच मैदानात 2 वर्ष अगोदर मात्र आपण पाहू शकतायत मोहनदादा पाटील यांची स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये मात्र आपण पाहिलं तर अर्धशतक झळकवण्याचा मान याच फलंदाजाने मात्र मिळवला होता. तोच विनायक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू या नावाने आक्रमकतेचा सितारा. स्लोवर 1 चेंडू जरूर होता. पंचांकडे दाद मागितली गेली. पंच मात्र यावेळेला दर्शवताय समीर पाटकर सर नॉट आउट आहे, कारण पिचिंग पाहिली, इम्पॅक्ट पाहिलं आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला पायावर जाऊन चेंडू आदळला गेला होता. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं. पहा अक्षय, आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती करावी लागेल आणि ती उत्क्रांती करत असताना प्रणय कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नो डाऊट. चेंज ऑफ पेस, वेगवेगळे व्हेरिएशन तुमच्याकडे असायला हवं तरच चांगली गोलंदाजी तुमच्याकडून होईल. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर जबरदस्त कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रणय कोळी मात्र रीड करतोय. विनायक पाटील बाबूला एक तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतो. प्रणय कोळी रफ्तार का सौदागर. जबरदस्त आपण पाहू शकाल. बंदर बाकाडे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रणय कोळी. मॅग्निफिसंट बॉलिंग, सुपर बॉलिंग. 3 चेंडू लगातार डॉट यावेळेला पाहायला मिळत आहेत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक डिलिव्हरी. पुन्हा एकदा प्रणय कोळीचा हा मात्र अँगल क्रिएट झाल्यानंतर ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केलं. काय गोलंदाजी केले, नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना वारंवार मात्र यावेळेला आपण पाहतायत विनायक पाटील आक्रमकतेच्या सिताऱ्यासारख्या मात्र फलंदाजाला यावेळेला थिरकायला भाग पाडलं गेलं. अक्षय, नक्कीच नो डाऊट. आणि वेगवेगळे प्रकारचे चेंडू आपण बघतो. व्हेरिएशन आहे, कधी ऑफस्टंपच्या बाहेर, कधी पायावर पिचिंग होते. चांगलं माइंडसेट गोलंदाजचं देखील दिसते. पुन्हा एकदा मात्र या वेळेला चेंज ऑफ पेस अचंबित करणारे चेंडू मात्र पाहायला मिळत आहेत. हा अपकमिंग यंग टॅलेंटने जर हा स्पेल जर पाहिला असेल हे 5 चेंडू तर डेफिनेटली मात्र भारावून जातील, कारण अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती करणं अगदी आपण पाहू शकता तुम्हाला सरावाचा अभ्यास असावा लागतो. ते प्रणय कोळीने मात्र आतापर्यंत आपण पाहू शकता चांगले 5 चेंडू हाताळले गेलेत. एक विनायक पाटील मात्र आक्रमकतेचा सितारा या फलंदाजाला रोखून ठेवलं गेलंय. सुपर बॉलिंग. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विकेट मेडनवर आणि पहिला
असा गोलंदाज ठरला गेला. विकेट मेडन ओव्हर आपण पाहू शकतायत आणि प्रणय कोळीने जे 6 चेंडू अगदी हाताळलेत ना ते गुडलेन स्पॉट वरून आपण पाहू शकतायत. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं. काय सुरेख लेंथ लाईन आणि लेंथ लाईनचा राजा अर्थातच प्रणय कोळी आपल्याला पाहायला मिळतो. रफ्तार का राजा प्रणय कोळी. मॅग्निफिसंट बॉलिंग, अतिशय सुंदर गोलंदाजी करत विलक्षण कामगिरी आणि आपल्या बोटांतील जादू दाखवली. पहिलं षटक नावावर जाईल. अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते प्रणय कोळीने. विनायक पाटील बाबू गॉन. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. काय गोलंदाजी झाली धुव्वादार प्रणय कोहलीच्या माध्यमातून. अतिशय सुंदर पिचिंग चेंडूला केलं जातं आणि प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या प्रकारचा अँगल आपण बघितला. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. चेंज ऑफ पेस थोडा लांब ठेवण्याचा देखील प्रयत्न होता. गुडलेन वरती जास्तीत जास्त चेंडूचा फोकस केला होता आणि तीच डिलिव्हरी आपण बघितली होती. म्हणूनच प्रणय कोहली आतापर्यंत आपलं नाव लौकिक करतोय. पहिली ओव्हर त्याच्या नावावर राहते. मेडन ओव्हर, मेडन विकेट ओव्हर आणि या स्पर्धेमध्ये एकमेव आतापर्यंत असा गोलंदाज ठरलाय. अगोदर विचार केला तर 3 दिवस बॅटिंग पेज वाटत होता आणि आज ज्या अनुषंगाने पहिली ओव्हर गेले असं वाटतं की आजचा गोलंदाजीचा पिच आहे की काय. ज्याप्रमाणे टेस्ट मॅच आपण बघतोय 3 दिवस बॅटिंग पिच आणि अंतिम 2 दिवस बॉलिंग पिच दिसतो त्या प्रकारचा आजचा पिच पाहायला मिळाला जी गोलंदाजी झाली. नक्की सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि जे गोलंदाज तेज गोलंदाज असतात, वेगवान गोलंदाज असतात, जर अचूक टप्पा त्यांनी साधला तर फलंदाजाला कठीण जातं. परंतु एक थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करणारा प्रणय कोहलीने विनायक पाटीलला परफेक्ट रीड केलं होतं की थोडासा मात्र चेंडू यावेळेला आपण पाहतोय फलंदाज आहे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र चेंडू थोडीशी रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाले. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. त्याला रीड केलं. ऑफस्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच करण्याचा यावेळेला ध्येय ठेवलं गेलं आणि पहिलं षटक अगदी मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत यशस्वीरित्या पूर्ण करत असताना प्रणय कोहलीने छाप सोडली ते पहिल्या षटकामध्ये. आपण पाहिलं ज्या पद्धतीने टेस्टचा उल्लेख केला 2-0 ने मात्र आतापर्यंत बढत मिळाले. 1 मार्चला तिसरा मात्र कसोटी आपण पाहणार आहोत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि जर आपण पाहिलं तर कोटलाच्या मैदानात दणदणीत 3ऱ्या दिवसामध्ये विजय मिळाला होता. नक्कीच नो डाऊट. यावेळी मात्र चांगला फटका स्ट्रेट खेळायचा होता आणि यावेळी मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषी पार. येतोय कार्यसम्राट चौकार. जाती धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे होना. वसई विरार मध्ये आहे होना म्हणून वसई विरार मध्ये आहे. अर्धाचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. खूप चांगला फटका होता. वी फॅक्टर मध्ये खेळला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत चेंडू सीमारेषा पलीकडे. यावेळेला उमेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल. 1 धाव डेफिनेटली मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 5. या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झालाय. किरण गुरुद्वान ज्या खेळाडूच्या नावावर 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याची किमया ज्याने साध्य केले गेले तोच खेळाडू आपण पाहू शकाल. तोच खेळाडू किरण गुरुद्वान मॅन ऑफ द सिरीज बायसिकल मिळवली होती रॉकी ग्रुप ट्रॉफी मध्ये टिंबुखडाव्याच्या मैदानात. तोच खेळाडू आपण पाहतात किरण गुरुद्वान. आज खरी मात्र या वेळेला चांगली फलंदाजी करावी लागेल अक्षय. नक्कीच नो डाऊट. कारण की ज्या अनुषंगाने गोलंदाजी झाली पहिली प्रणयची आणि मिडन विकेट ओव्हर आपण बघितले. 2 जर विचार केला 2री ओव्हर चालू आहे. यावेळी स्वीट शीट खेळण्याचा पहिलाच मनसुबा बनवला होता आणि चेंडूला फ्लाईट दिली होती. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा आपण बघतोय आणि हे नियंत्रण कंट्रोल दिसते गोलंदाजच्या माध्यमातून. चुकीचा शॉट सिलेक्शन सध्याच्या घडीला. नो डाऊट. ग्लेन वैती एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला खेळाडू. अनेक मैदाने ज्याने मात्र जरूर आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डॉटवर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतात. फलंदाज मात्र पूर्णपणे या वेळेला आपण पाहू शकताय थोडेसे बॅकफुटला येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 5. या धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय. 25 नंबरची जर्सी परिधान करणारा रोहित नार्वेकर आपण पाहू शकताय. जबरदस्त एक खेळाडू. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक प्लेअर.
यावेळेला ऑफ साइडला जागा बनवली, जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला, बॅक पंच केला जातोय, मॅग्निफिसंट शॉट, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, कार्य सम्राट चौकार, सुस्वागतम चौकार. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का, कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, स्क्वेअर कटचा फटका होता, इन टू द गॅप मधून सेकंड ओव्हर बघतो, सेकंड पॉवर प्ले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. पहिली मेडन होती, मात्र तदनंतर कमबॅक कसा करावा हे ठाऊक आहे दोन्ही खेळाडूंनी. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एक एक चौकार येते, 5 चेंडू 9 धावा 1 गडी बाद. ऑन साइडला पुलचा फटका, पुल अगदी पॉवरफुल पाहायला मिळतोय, ब्युटिफुल ह्यूज अँड मॅसिव्ह हिट, सुपर टायमिंग, युवा आमदार चषक षटकार. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा, समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, स्लॉट मध्ये चेंडू होता आणि ऑन साइडला काय आडव्या बॅटने फुल आणि पॉवरफुल, जेवढी पॉवर व्हायला हवी होती तेवढी पॉवर येते, सक्सेसफुल फटका पाहायला मिळतोय. 2 ओव्हर 15 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. ग्लेन वैतीने 4 चेंडू कसे हाताळले होते, पहिल्या चेंडूवर चौकार उमेशच्या बॅट मधून आला, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, लगातार 2 चेंडू डॉट आले, दबाव वाढला होता, तदनंतर बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच करत मात्र यावेळेला जागा बनवली आणि डीप बॅकफुट पॉइंटला नेत्रदीपक ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तदनंतर शॉर्ट ऑफ लेन चेंडू मिळतोय, मात्र किरण गुरुद्वानच्या बॅट मधून बॉडम हँडचा उपयोग करत मात्र पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला. ऍब्सोल्युटली वंडरफुल बॅटिंग बाय किरण गुरुद्वान. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर युवा प्रतिष्ठान सफाळे जे पॅकर्स आहेत, आदरणीय विलीन जी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी संघ मात्र यावेळेला पुरस्कृत केला गेलाय, तो संघ आपण पाहताय सफाळीवरून मात्र सकाळच्या अगदी लवकरात लवकर आला होता. त्यानंतर बंदर पाकाडी हा संघ जर आपण पाहिला, श्री गणेश विरार हा संघ नेहमीच पुरस्कृत करताना पाहायला मिळतोय, म्हणजे सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. इथून 4 षटका आहेत. प्रणय कोळीने जे विकेट मेडलवर फेकलं होतं, पुन्हा एकदा मात्र या षटकामध्ये काय प्रगती करेल याकडे लक्ष वेधित झालंय. नक्कीच प्रणय येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र बॅटची एज लागली आणि एसटी रक्षकाने मात्र कोणतीही चूक केली नाही. टेकन, विकेट डाऊन, फलकावरती धावा आहेत त्या मात्र 15 बिग भाऊ. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी, समाज कार्यात उंच भरारी, दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय ना, समजना कोण. हॅट्रिक वर पोहोचला गेलाय प्रणय कोळी, कारण पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आला, म्हणजे वैयक्तिक त्याचं दुसरं षटक आणि पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करत असताना प्रणय कोळी मात्र मी कशासाठी ओळखलं जातो, माझ्यावर मात्र विवेकने का विश्वास दर्शवलाय याकडे लक्ष देत मात्र माझी गुणवत्ता काय आहे याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला देत आपण प्रणय कोळीला पाहतोय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, 15 धावांवर फलंदाज बाद झाले ते 2. आता नवीन फलंदाज तेजस चव्हाण आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. प्रणय कोळी इज ऑन अ हॅट्रिक. सुंदर सॉन्ग आपण पाहू शकलात, आदरणीय सन्माननीय कन्हैया अर्थातच बेटा दादा भोईर, एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व, समाज सेवक, कार्य सम्राट, अर्थातच माझा नायगाव माझी जबाबदारी, एकच ध्यास नायगाव पूर्व पट्टीचा सर्वांगीण विकास, हेच ध्येय मात्र बाळगले. उलटा चेंडू होता, ऑन साइडला खेळला गेलाय. प्रणय कोळी मात्र यावेळेला जाणून बुजून मात्र चेंडूला फुल टॉस दिला होता. इथे मात्र थोडंसं कुठेतरी फंबलिंग होते. कृष्णा मात्र पुढे सरसावला होता, आराम के साथ आला होता, थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कन्वर्ट केलं जात आहेत. धावांची गती फलकावर 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली रणनीती यावेळेला आपल्याला पाहायला मिळते प्रणय कोळीच्या माध्यमातून. अक्षय काय म्हणशील, ज्या पद्धतीने सुरुवात मात्र संत गतीने झाली होती, पहिलं षटक वगळता दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. नक्कीच दुसऱ्या षटकात कमबॅक झाला होता, तदनंतर या षटकात विकेट आणि 2 धावा आल्या. तिसरा बॉल प्रणय कोळीचा, पुन्हा एकदा स्ट्राईट फटका केला जाता, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. कृष्णा आता मात्र चांगला चेंडू गॅदर करतोय, एका धावेची वाढ, फलकावरती धावा 18, 3 चेंडू. स्ट्रगल करतायत. 18चा आकडा हा स्ट्रगल करणारा आकडा आहे. 1021 दिवस पलटल्यानंतर 18च्या आकड्याने विराट कोहलीने पूर्णपणे जगाला दाखवून दिलं. ज्या वेळेला मात्र त्याची फलंदाजी चालत नव्हती तेव्हा
टीकाकारांनी टीका केली, परंतु 1021 दिवस पलटल्यानंतर जर आपण पाहिलं तर विराट कोहलीने जे दाखवून दिलं जगाला की मात्र माझ्या पाठीमागे मात्र ज्या वेळेला फलंदाजी चालत नव्हती त्यावेळेला मात्र किती टीकाकारांनी टीका केली, परंतु त्यांचं तोंड बंद कसं करायचं हे 1021 दिवसानंतर दाखवलं. किरण गुरुध्वांचा हा फटका मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, मात्र सरळ बॅटने यावेळेला खेळण्याचा मनसुबा बाळगला. क्षेत्ररक्षक SRS पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. वेलकम विशालजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 2.4 चेंडूचा खेळ झाला. युवा प्रतिष्ठान सफाळे हा संघ आपण पाहतायत. यानंतर होणारा सामना 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण घ्यायचंय. जितू पॅकर्स नवघर आणि राजन 11 बोरिवली. 360 डिग्री मध्ये खेळणारा हा फलंदाज, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत मिस टायमिंग पूर्णपणे झाला होता. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेपर्यंत त्या ठिकाणी मिळतील सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहा अक्षय, ज्या वेळेला 6 षटकांचे सामने असतात ना त्यावेळेला रणनीती स्ट्रॅटेजी तुम्हाला आखावी लागते, कारण 2 प्लान तुमच्याकडे असायला हवेत, A प्लान आणि B प्लान. A प्लान तुमचा अनसक्सेस झाला तर B प्लान तुमचा सक्सेस डेफिनेटली होईल, परंतु त्यासाठी अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. अक्षय, नक्कीच नो डाऊट. ज्या अनुषंगाने पहिले जर विचार केली, पहिली ओव्हर मेडन, त्यानंतर धावा येत नव्हत्या, मग सिंगल डबल, जर मोठ्या फटक्याने धावा येत नाही तर सिंगल डबल हे बेसिक क्रिकेट खेळणं देखील फार महत्वाचं आणि तेच आता सध्याच्या घडीला आपण बघतो. 21 धावा झाल्या तर 5 चेंडू. अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हर मधला. पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटचा वापर, चेंडू मात्र फेकून दिले मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. दर्जेदार धमाकेदार येतोय कार्यसम्राट षटकार. बहुजन विकास आघाडीचं वाढवले ना, समजना कोणा पडका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. 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 3 षटकांचा खेळ, काय नेत्र दीपक फटका होता. हा फटका जर आपण पाहिला तर युट्यूबवर जे श्रोते पाहत असतील ते 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. जो मात्र असं आठवलं की स्टोअर ब्रॉडने टाकलेला तो स्लोअर 1 चेंडू आणि युवराज सिंगने मारलेला तो फटका आणि रवी शास्त्रीची ती कॉमेंट्री अप्रतिम मात्र यावेळेला आपण पाहू शकला. त्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. एक क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली टायमिंग बरोबर खेळणारा खेळाडू तेजस चव्हाणच्या बॅट मधून आलेला हा एक नेत्र दीपक फटका पाहायला मिळाला. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते युवा प्रतिष्ठान सफाळे या संघाची आपण पाहू शकतात. 9च्या सरासरीने 27 धावा. पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक वगळता या वेळेला जर आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 27 झालेत, 27 धावा आलेल्या आहेत अक्षय साठा, म्हणजे 13.50च्या सरासरीने आतापर्यंत खेळी करतात. एक वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर या वेळेला ऍव्हरेज आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय, काय म्हणशील? नक्कीच, कारण की ज्या अनुषंगाने पहिल्या ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, त्यानंतर दुसरी ओव्हर 15 धावा आल्याने तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा, जो ग्राफ आहे तो हळूहळू वाढताना दिसतो. म्हणूनच 3 ओव्हरमध्ये 27 धावा आणि 6 ओव्हरमध्ये असं आपण बऱ्याच वेळा बघितलं की 8च्या 10च्या रन रेटने जर सुरुवातीचे 3 ते 4 ओव्हर खेळले तर येणारे स्लॉग ओव्हरच्या 2 ओव्हर असतात, त्यामध्ये मात्र जास्तीत जास्त अटॅक करण्याचा प्रयत्न असतो आणि जास्ती धावा या मैदानावर येतात. नक्कीच कालच्या दिवसात आपण पाहिल्या भरपूर धावा मात्र खोऱ्याने वाहिल्या गेल्या. कालचा दिवस सुद्धा तसाच होता. 24 फेब्रुवारीचा दिवस इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं. 24 फेब्रुवारी 2010 ला सचिन रमेश तेंडुलकर यांनी 200 धावा पूर्ण करणारा हा पहिला खेळाडू ठरला गेला भारतरत्न. आणि त्यानंतर एक्झॅक्टली 2015 मध्ये 24 फेब्रुवारीला क्रिस गेलने 215 धावा करण्याचा मानस मनसुबा बाळगला होता. 10 षटकार, एकंदरीत 16 षटकार आणि 10 चौकार पाहायला मिळाले होते. म्हणजेच काय तर अक्षय, कालचा दिवस टेनिस क्रिकेटच्या पटलावर सुद्धा या जुचंद्र क्रीडानगरीमध्ये धावांचाच वेग वाढवण्याचा आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये 27 धावा आपण पाहू शकता. 2 गडी बाद झालेत. इथून मात्र जर आपण पाहिलं अक्षय 3 षटका आहेत. 3 षटकांमध्ये एक्झॅक्टली 40 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी मात्र किरण गुरुद्वालला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. तर गोलंदाजाला मात्र विकेट आणि डॉट चेंडू, जसा डॉट चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतो किरणच्या द्वारे. कारण बंदर पाकाडी संघ जो श्री गणेश विरार या नावाने खेळतोय हा सुद्धा एक नामवंत संघ आपण पाहू शकतायत. दोन्ही मात्र संघ तुल्यबळ आहेत, परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जिता वही सिकंदर. नो डाऊट, कारण की ज्या प्रकारे एक सफाला पट्टा, एक मुंबई नगरीतील संघ आणि दोन्ही संघ
चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. पुन्हा एकदा व्ही फॅक्टर मध्ये फटका खेळला होता. लॉंग ऑफला मात्र चांगलं फील्ड वर्क पाहायला मिळतंय आणि फेकी देखील चांगली होते. बॅकिंगला ग्लेन वैद्य आपण बघतोय, एकच धाव, एका धावेची वाढ, फलकावरती 28 धावा. 28 धावा, 2 गडी बाद. किरण गुरुद्वार एका साईडला, तेजस चव्हाण. जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता डीप मिड विकेट मिळवण्याच्या अगदी मधोमध मात्र नेत्रदीपक आपण पाहू शकला तो फटका आला. विलक्षण कामगिरी करत असताना प्रणय कोहलीची गोलंदाजी अतिशय मात्र प्रत्येकाला आवडली असेल, यात काही ती मात्र शंका नाहीये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 28 धावा, 2 गडी बाद. यानंतर जितू पॅकर्स नवघर आणि एका साईडला राजन 11 बोरिवली, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. सागर भोईर यांच्याशी लगेच आपण संपर्क साधा. 28 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी व पतू पॅकर्स पुरस्कृत कार्य सम्राट आणि ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य विदाऊट स्पॉन्सरशिप. ऑन साइडला खेळला गेला. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय. दुरून मात्र क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला मात्र उचलेल, फेकेल. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकताय 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा. नक्कीच कॅच पाईद लावलं जाते. लगातार 3 षटकार आले तर एनआर कट्टा, हितेश भोईर आणि प्रथमेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश पाईद लावलंय. तर जितू पॅकर्स नाहीये, तर यावेळेला आपण पाहतायत जय धारावी नवघर असं टायटल दिलं गेलंय नवघर संघासाठी. सरळ बॅटने व्ही फॅक्टर मध्ये खेळलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस टेकन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना तेजस चव्हाण. बॅक टू द डगआउट. किरण गुरुद्वार थोडंसं क्रॅम्प त्या ठिकाणी येताना आपण पाहू शकतायत. 12 नंबरची जर्सी परिधान करणारा किरण गुरुद्वार एक चांगली फिटनेस जरूर बाळगतोय, परंतु उष्णता वाढल्यामुळे मात्र आपण सातत्याने आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेणं तेवढंच तत्पर आहे. जास्तीत जास्त जेवढं तुम्ही या सीझन मध्ये पाणी प्राशन करतील तेवढंच मात्र तुम्हाला फायदेशीर ठरेल. डिहायड्रेशन खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. त्याकरता मात्र आपण कॅपचा, गॉगलचा उपयोग करा. जे क्रिकेटचं साहित्य आहे त्याचा उपयोग जास्तीत जास्त करणं खूप गरजेची गोष्ट. कारण अक्षय आताच्या काळामध्ये मात्र आपण पाहतो हे साहित्य काही जण एक मात्र कधी कधी कोणाला असं वाटतं की लोक काय म्हणतील, परंतु ज्या गोष्टी प्रॉपरली ज्या आहेत त्या मात्र यूज केल्या पाहिजेत. क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर गॉगल, तुम्ही कॅपचा उपयोग करा. या गोष्टी आहेत त्या खूप मायने राखतात. क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, हे वाक्य जर डिक्शनरी मधून तुम्ही या वेळेला पुसून टाकलं तर डेफिनेटली तुमचं क्रिकेट सुद्धा उंचावेल. आपण आपल्या करिअरकडे लक्ष द्या. ज्या पद्धतीने क्रिकेटच्या मैदानात तुम्ही काय करता याला प्राधान्य दिलं जातं, क्रिकेटच्या बाहेर तुम्ही क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर काय करता याला प्राधान्य दिलं जात नाही. म्हणून क्रिकेटच्या मैदानात ज्या घडामोडी घडतात त्याला मात्र आत्ताच्या काळामध्ये वाव दिला जातो. हा नक्कीच, नो डाऊट. कारण की प्रतिस्पर्धेत ज्यावेळी तुम्ही खेळत असतात क्रिकेट त्यावेळी मात्र तुमचा खेळ पाहिला जातो आणि तुमची डिसिप्लिन कसं आहे, तदनंतर ड्रेसिंग सेन्स हे फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि तेच आपण नेहमी बघत असतो. बाहेर काय करता याला व्हॅल्यू नसते, कारण की बाहेर सर्वांचा एक वेगळा अनुभव असतो. मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचं मन जिंकायचं असेल तर त्या प्रकारचा डिसिप्लिन, त्या प्रकारचा खेळ आणि तेच असायला हवं. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहू शकता आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. ड्रेस कोटिंग साठी सुद्धा पारितोषिक होतं. अक्षय साटम टेनिस क्रिकेटच्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर ब्लॅक अँड व्हाईट जी स्पर्धा पार पाडली गेली नायगावच्या मैदानात, तिथे मात्र चांगला ड्रेस कोटिंग असेल संघाचा, त्याला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा मात्र होतं. हे सुद्धा घडलेलं आहे. म्हणजे आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. अमूलाग्र बदल होत गेले आणि क्रिकेटला एक ग्लॅमर आलं. क्रिकेटचा क्रेज वाढला गेला आणि 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉल क्रिकेटने अगदी तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. या प्रेमात पडलं या क्रिकेटच्या आपण सातत्याने पाहतोय. जितू पॅकर्स नवघर आणि राजन 11 बोरिवली दोन्ही संघाचे कर्णधार कृपया तात्काळ आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जितू पॅकर्स नवघर आणि राजन 11 बोरिवली यापुढची लढत या 2 संघादरम्यान असेल. जितू पॅकर्स नवघर आणि राजन 11 बोरिवली. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स.
प्रीत पाटील, थँक्यू व्हेरी मच. कॅमेरा या वेळेला आपण पाहतायत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कॉमेंट्री स्टुडिओ मात्र या वेळेला कव्हर केला जातो. विशाल भोईर आमच्या समवेत आहेत, अक्षय साटम पाहायला मिळत आहेत, निशांत पाटील व्हॉइस ऑफ पाय या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुद्धा पाहतायत. मात्र हे कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. ही प्रीत पाटील यांची कला या ठिकाणी आपण पाहू शकाल. बंटी मांगेला सुद्धा आपण पाहतायत, दिलीप भोईर यांना आपण पाहू शकतायत, नोडाल म्हात्रे, समीश मोरे हे सुद्धा डिजिटल स्कोरर प्रतिम आपण पाहू शकाल. या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. थोडस क्रॅम्प व्यत्यय येतोय खेळामध्ये. आपण जाऊया जी कन्हैया अर्थातच बेटा दादा भोईर यांनी जी कामगिरी केलेली आहे, खऱ्या अर्थानं माझा नायगाव माझी जबाबदारी, एकच ध्यास नायगाव पूर्व पट्टीचा सर्वांगीण विकास. आपणा सर्वांना माहितीच असेल, नायगाव पूर्वेच्या अत्यंत झपाट्याने विकास होत असून लोकसंख्या 2 लाखाच्या घरात पोहोचलेली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार नायगाव पूर्वेचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे आहे. हाच ध्यास मनी बाळगून नायगाव पूर्वेतील पाणी, रस्ते, गटार, उद्याने, तलाव, स्मशानभूमी, आरोग्य केंद्रे, रेल्वे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पोलीस स्टेशन, फायर स्टेशन, स्ट्रीट लाईट, हा स्मार्ट व इतर आवश्यक सोयी सुविधा साठी लोकनेते आमदार सन्माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, युवा आमदार सन्माननीय श्री क्षितिजदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीचे कार्य सम्राट माजी सभापती कन्हैया भोईर यांचा वसई विरार महानगरपालिका, MMRDA, PWD, पश्चिम व मध्य रेल्वे, केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय मुख्यमंत्री, मंत्रालय, सॉल्ट विभाग, मेरीटाईम बोर्ड अशा विविध प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ही खूप मोठी कामगिरी पाहायला मिळते. त्यामध्ये पहिलं जर आपण पाहिलं तर नायगाव पूर्वेसाठी अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधणे. त्यामध्ये पार्श्वभूमी जर आपण पाहिली, नायगाव पूर्वेत एकही खेळायचं मैदान नाही. मौजे जुचंद्र येथे सर्वे क्रमांक 389, 4 एकूण 360 गुंठे, तब्बल 9 एकर ही जागा महानगरपालिकेच्या नावे व ताब्यात. संपूर्ण जागेत माती भराव, कंपाऊंड, या जागेत स्पोर्ट कॉम्प्लेक्स बांधून बास्केटबॉल, टेनिस, क्रिकेट, स्विमिंग पूल, हायटेक जिम, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन, इंडोर गेम्स सुरू केल्यास खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. म्हणजे या सर्व पाठपुरावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. आणि यासोबतच या जागेत बहुउद्देशीय समारंभ हॉल, लायब्ररी असतील, वाचनालय, अभ्यासिका वर्ग उपलब्ध होणे वाढत्या लोकसंख्येच्या मानाने नितांत गरजेचे आहे. हे मात्र पाठपुरावा जो आहे मात्र सुरू आहे. म्हणूनच कार्य सम्राट म्हणून हे नाव आपल्याला टायटल या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मानाचा मुजरा असेल त्यांचे सुपुत्र मात्र पत्तू यावेळेला त्यांच्याच पावलोपावली आपण पाहतायत. आणि या स्पर्धेला खूप चांगला उजाळा देत असताना पत्तू पॅकरच्या परिवारातील सर्व सदस्यांना मानाचा मुजरा असेल. जाऊया मॅचच्या दिशेने थोडासा व्यत्यय आला होता. किरण गुरुद्वान, इट्स ओके. यावेळेला आपण पाहू शकता त्या ठिकाणी पुढे सरसवले गेले होते. आता मात्र या ठिकाणी आपण पाहता शुभम, अर्थातच शुभम पाटील हॅली यांना आपण पाहू शकता, ज्यांनी शार्दूल ठाकूर यांच्या बरोबर सातत्याने आपण पाहू शकलात चांगल्या प्रकारचा लेदर क्रिकेटचा क्लास मात्र सराव केला गेला होता PDTAच्या मैदानात बोईसरच्या. आणि तो शुभम पाटील हॅली याला आपण पाहू शकता. तर किरण गुरुद्वानला यावेळेला एक रनर भरपूर वेळा मात्र टेनिस क्रिकेटमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसं आपण सातत्याने पाहायला मिळत नाहीये. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चिप शॉट खेळला जातोय. चेंडूला मात्र दिशा दिली, कव्हर पॉइंटच्या दिशेतून बॅकवर्ड पॉइंटला जातोय निघून चेंडू. तत्पूर्वी शुभम पाटील हॅली 2 धावा या ठिकाणी कन्वर्ट करतोय. किरण खूप चांगली गोलंदाजी, किरणचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली. 70 नंबरची जर्सी परिधान, लकी आकडा पाहायला मिळतो. आणि किरण अचूक टप्प्यावर भेदक मारा करत ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, आकृतीपेक्षा कृती ही किरणची फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी होताना दिसते. आणि लास्ट बॉल या ओव्हर मधला 32 धावा. पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचा होता. वारंवार स्विच हिटचा प्रयत्न केला जातो मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. 4 ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत धावा झाल्यात 32 धावा. 3 गडी बाद फलंदाजी करत असताना युवा प्रतिष्ठान सफाळे संघ आणि श्री गणेश विरार बंदर पाकाडी संघ आपण बघतोय. 4 ओव्हर झाल्यात 32 धावा, 3 गडी बाद. इथून पुढे 2 ओव्हर आणि 2 ओव्हर मध्ये फलंदाजी करणारा संघ विचार करत असतं जास्तीत जास्त 25 ते 30 धावा येणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजी करणारा संघ विचार करत असेल की 50च्या आत 45च्या आत असा प्रयत्न त्यांचा देखील जरूर असेल. ऍब्सोल्युटली ट्रू. अक्षय साटम आमच्या समोर जोडले गेले अपकमिंग यंग टॅलेंट. 32 धावा या ठिकाणी फलकावर पाहायला मिळतात. 3 गडी बाद झाले. तिथून मात्र संत गतीने सुरुवात झाल्यानंतर 3 षटकांमध्ये 32 धावा जमवल्या. एकूण 4 षटक झालेत. परंतु पहिलं षटक प्रणय कोळीच्या नावावर गेलं. काय जबरदस्त गोलंदाजी करत लेंथ अँड लाईनचा राजा, रफ्तार का सौदागर म्हणून प्रणय कोळी याच्याकडे पाहिलं जातं. ऍब्सोल्युटली वंडरफुल बॉलिंग बाय प्रणय कोळी. तदनंतर 2 गोलंदाज पाहिले, ग्लेन वैती यांना आपण पाहू शकलात. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर किरणने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. कुणाल पाटील यांना आपण पाहतायत अतिशय सुरेख पद्धतीने एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर.
पाचवं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राजेश. राजेश सोळंकी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतो. या अगोदर किरण निकमने चांगली गोलंदाजी केली. पाचवं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. 06 नंबरची जर्सी परिधान करणारा राजेश. स्विच हिटचा फटका करण्याचा प्रयत्न किरण गुरुद्वान पूर्णपणे मात्र यावेळेला फसतोय. ज्या अनुषंगाने मात्र आतापर्यंत फलंदाजी होत नाहीये, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते अतिशय अचूक टप्प्यावर भेदक मारा करत इथे संधी होती. अमित दादा पाटील यांचं आगमन 17, 18, 19 मार्च कोण विसरेल ही तारीख, कारण 3 दिवस टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहणार आहोत त्यांच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय. पहा पहिला चेंडू फुलटॉस. तदनंतर मात्र राजेशने पाहिलं किरण गुरुद्वान एक मातब्बर खेळाडू आहे, परंतु माझा क्लास गोलंदाजीचा दाखवायला या वेळेला मात्र मला गोलंदाजी दिली गेले. काय म्हणशील अक्षय? नक्कीच नो डाऊट, आणि व्हेरिएशन देखील त्याचं पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारचा फुटवर्क होतोय फलंदाज किरण याचा, थोडंसं कुठेतरी बॉडी लँग्वेज त्याची निगेटिव्ह दिसते. लेट्स सी. पुढचा फुलटॉस बॉल होता आणि यावेळी मात्र मिड विकेट रिझनला चेंडू जातोय आणि कुठेतरी क्रॅम्प आला होता. तो दबाव जास्त दिसतोय. कदाचित पायाला थोडी दुखापत आहे. मात्र वरती धावा 33 धावा. नक्कीच किरण गुरुद्वान थोडंसं इंजुरीने त्रस्त होतोय, परंतु क्रिकेटवरचं प्रेम आपण सातत्याने पाहतो. कारण आमच्यापेक्षा आम्ही बॅटला जपतो, आमच्यापेक्षा आम्ही क्रिकेटला जपतो. कारण क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट हा आमचा सन्मान आहे, क्रिकेट हा आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. कारण सुरुवात सुद्धा अक्षय साटम क्रिकेटनेच होते. सकाळची सुरुवात ही क्रिकेटने बॅट आणि बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा, 3 गडी बाद, 4.4 चेंडूचा खेळ झालाय. आज युवा प्रतिष्ठान सफाळे संघ थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. तो सॅटिस्फाईड स्कोर पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षकांना? कलकेश आतरे ऑन साइडला. शुभम पाटील दुसरा कॉल करण्यासाठी तयार आहे. ऑन ड्राईव्ह खेळला गेला. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटले. डेंजर झोन कडे होता विनायक पाटील, अर्थातच किरण गुरुद्वान, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. हे मात्र समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळतं. परंतु इथून शुभम पाटील मोठे फटके खेळेल का हा सुद्धा प्रश्नचिन्ह असेल अक्षय. नक्कीच नो डाऊट, कारण की आता विचार केला तर 35 धावा झाल्या. तर 3 गडी बाद, 5वी ओव्हर चालू आहे आणि अंतिम बॉल 5व्या षटकातील. पुन्हा एकदा बॅकफुटला जागा बनवली होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि मात्र वारंवार वेगवेगळे शॉट सिलेक्शनचा प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्नाला यश प्राप्त होत नाही. त्याचं कारण आहे धुव्वाधार गोलंदाजी. 5 ओव्हरचा खेळ झाला. 35 धावा, 3 गडी बाद आतापर्यंत. 5 षटकांचा खेळ, 35 धावा, 7च्या एव्हरेजने आतापर्यंत आपण पाहताय. श्री गणेश विरार पुरस्कर्ते बंदर पाकाडी हा संघ पाहायला मिळतोय आणि अगदी नेत्रदीपक गोलंदाजी करत विलक्षण कामगिरी, अचूक टप्प्यावर भेदक मारा. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली एक चांगला गोलंदाजाचा परिपक्वता म्हणून शिक्का लागतो आणि तेच गोलंदाज यावेळेला 4 यूज केले गेले. चला, जय धारावी नवघड संघाचा कॅप्टन आणि राजन 11 बोरिवली संघाचा कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचंय. 5 षटकांचा खेळ झाला अक्षय आणि खूप संत गतीने सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. इथून जर 20 धावा येत आहेत तरी सुद्धा कालच्या दिवसात आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये एकविरा नायगाव आणि बंटी 11 शिरवली या 2 संघांमध्ये 52 धावा फक्त कुठल्या होत्या. शिरवली संघाने 53 धावांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघ मात्र एकविरा नायगाव संघ बॅकफुटला गेला आणि शिरवली संघ विजयी झाला. म्हणजे एकंदरीत काय तर आपण पाहू शकतात की इथे 50-55 धावा डेफिनेटली एक चांगल्या प्रकारच्या धावा म्हणून ओळखले जातील अक्षय. 2 धावा दरम्यान येत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. कारण प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा मोठी फळी आहे. रोहित नार्वेकरची मला आतापर्यंत फलंदाजी आठवते. सनसाई चषक मात्र पाहायला मिळाला. संदीप दादा पाटील, संदीपजी परदेशी यांची स्पर्धा प्रोफेशनल क्रिकेट 16 संघांना प्राधान्य दिलं होतं. तिथे रोहित नार्वेकरने खेळलेली मध्यरात्री ती इनिंग आतापर्यंत मला आठवते. ऑन साइडला जबरदस्त प्रहार केला गेला इंटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. कार्य सम्राट चौकार. गुड शॉट. शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय आणि बरोबर वाईडेज लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध जाणारा चेंडू. गॅप देखील शोधणं फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये आणि तोच फटका पाहायला मिळतोय किरणच्या बॅट मधून.
पुन्हा एकदा किरणसाठी हा चेंडू त्याच रिझनला खेळून गेला. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबलिंग होईल तिथपर्यंत पाहता पाहता या 2 धावा अर्जित केल्या जातील. 2 धावेची वाढ फलकावरती धावा आहे. टोटल 43 धावा, 3 गडी बाद आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच 43 धावा फलकावर पाहायला मिळतात. किरणने मात्र जे चौथं षटक होतं ते अप्रतिम हाताळलं होतं. इथे मात्र स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं ग्रामीण भाषेमध्ये. यावेळेला ऑन साईडला मात्र थोडंसं जरूर आपण पाहतोय दुखापत आहे पायाला, तरी सुद्धा क्रिकेटवरची जिद्द बाळगत असताना विनायक पाटील मात्र आज रनरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 45 धावा, 3 गडी बाद, 5.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथून अक्षय जर आपण पाहिलं 2 चेंडू अजून शेष राहिलेत आणि 2 चेंडूमध्ये मोठे फटके मारण्याची यावेळेला अजून सुद्धा संकल्पना ही माइंड मध्ये असेल. किरण डॉट बॉल यावेळेला घालवण्याच्या प्रयत्नात होता. ऑन साइडला खेळलाय, टक्कन आवाज आला. अर्थातच गोड आवाजात किरण गुरुद्वानच्या बॅट मधून येतोय सफाळे ब्रँडचा गोड कार्य सम्राट षटकार. ऑप्शनवर चेंडू पिचिंग केला होता. स्लोवर वन चेंडू व्हेरिएशन करायचं होतं आणि ते मात्र पाहिलं होतं बॅटरने आणि चेंडूला फेकून दिलं होतं सीमा पार. जबरदस्त फटका. 16 चेंडू मध्ये 31 धावा, 193.75 चा स्ट्राईक रेट, 2 षटकार 2 चौकार. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय किरण गुरुद्वान. केजीच्या बॅट मधून मात्र धावा खोऱ्याने व्हायला गेल्यात, पण त्या ठिकाणी दर्शवतायत जरूर आपण पाहू शकतायत. या अगोदर आपण चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल. युवा प्रतिष्ठान सफाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विलिनजी पाटील पुरस्कर्ते आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. किरण गुरुद्वान ज्या खेळाडूच्या नावावर 6 चेंडू 6 षटकार मानेची किमया टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळाली. क्रिकेट फार वेगाने मात्र झपाट्याने प्रगती होत गेली आणि 15 ते 16 पालघर जिल्ह्यातले खेळाडू आउट ऑफ इंडिया जाऊन मात्र आपण केलेलं कौशल्य खूप पणासपणा लावून आपल्या आई वडिलांचं नाव, स्वतःचं नाव, आज गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव मात्र अगदी त्या पातळीवर पोहोचवलं गेलं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 51 धावा. एक आता सॅटिस्फाईड स्कोर कडे वाटचाल केलेली आहे, कारण मित पाटील सारखा गोलंदाज जो कमी वेळेत कमी वयामध्ये ज्याने आगरी प्रीमियर लीग सुद्धा गाजवली, त्या अगोदर शिवनेरी चषकापासून त्याची स्टार्ट झाली, त्याने मागे वळून पाहिलं नाही. तदनंतर आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप चषकामध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला. अशा प्रकारचे गोलंदाज त्यांच्याकडे आहे. स्वप्नील पाटील सारखा, जो पंकज पाटील सारखा गोलंदाज लेफ्ट आर्म हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणि एका साईडला ग्लेन वैती सारखा खेळाडू, प्रणय कोळी सारखा खेळाडू, रोहित नार्वेकर सारखा खेळाडू, असे अफलातून मधल्या फळीतील फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर सामना चुरशीचा पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना, कारण प्रेक्षक राजे हे मात्र आपण सातत्याने पाहतात. कोणीही जिंको कोणीही हरो, परंतु क्रिकेटचाच विजय व्हावा या दृष्टिकोनातून मात्र आमचे लाडके प्रेक्षक राजे यावेळेला वळाले. त्या लाडक्या राजांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून पत्तू यांच्या माध्यमातून आम्ही स्वागत करीत आहोत. शेवटचा चेंडू अक्षय, काय तुझ्या मनामध्ये चाललं असेल की या चेंडूवर मोठा फटका यावा? नक्कीच नो डाऊट. ज्या अनुषंगाने षटकार आलाय आणि किरण पूर्णपणे कमबॅक करून दिलाय आणि तो पुष्पा पिक्चरचा डायलॉग आठवतो की मी झुकेगा नाही, आणि त्याच प्रकारची फलंदाजी देखील त्याची झालाय. दुखापत झालाय मात्र झुकताना दिसला नाही किरण. डेफिनेटली ऑन साइडला खेळला गेलाय, बॅकलिसचा उपयोग केला, एकदा वर्जित केली जाते. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येईल, फेकी करेल, तत्पूर्वी 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत किरण मात्र त्या ठिकाणी संपला. जरूर चेंडू लावतोय आणि पाहता पाहता 2च धावा मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करताना युवा प्रतिष्ठान सफाळे हा संघ जाऊन पोहोचतोय 53च्या घरामध्ये. 54 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चेसिंग कंपल्सरी असेल, इथे विकेटला प्राधान्य नाहीये. 17 चेंडू मध्ये 33 धावांचं मात्र योगदान दिलं किरणने. मात्र संघर्ष करत होता, संघर्ष करता करता मात्र यावेळेला धावा त्याच्या संघर्षमय येताना पाहायला मिळाल्या. म्हणूनच म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर कोण ठरला गेला तर मिस्टर किरण गुरुद्वान. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झाले असतील. तर आपण टॉस करूया. जय धारावी नवघर वर्सेस राजन 11 बोरिवली. हितेंद्र ठाकूर आप्पा पाटील दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती, त्याची महती सांगू मी किती, त्याच्यासारखा छोटून दावा कुणी असं सभापती
नवघर संघाचा कर्णधार नवघर संघाचा कर्णधार नवघर टीम जायचं लवकर टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जायचंय आणि बोरिवली संघ देखील उपस्थित आहे. ओव्हर टू संदीप मोरे. खूप खूप धन्यवाद. नवघर संघाचा कर्णधार देखील दाखल झालेला आहे. मी विनंती करतोय आदरणीय दत्ता मास्टर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. बोरिवली संघाचा कर्णधार आणि नवघर संघाचा कर्णधार. एक सुंदर असं आकर्षक कॉईन आपण पाहतोय. बाजूला आमदार चषक आणि दुसऱ्या बाजूला ज्या पक्षामार्फत या स्पर्धेचं आयोजन आहे बहुजन विकास आघाडी BVA बहुजन विकास आघाडी. दत्त मास्टर साहेब आमच्या समवेत येथे उपस्थित आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा नाणेफेकीचा कॉल. एका बाजूला एकसर आणि एका बाजूला नवघर. आमदार असा कॉल बहुजन विकास आघाडी. विनंती करतो दत्ता मास्टर साहेबांना दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. एक्सर संघाचा कर्णधार टॉस हरलेला आहे, जिंकलेला आहे माफ करा. तर टॉस जिंकल्यानंतर काय आपण स्वीकारतोय? बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय. आपण पाहिलं की या पिचवर आजच्या सत्रामध्ये पहिलं मेडन ओव्हर विकेट मेडन ओव्हर गेलेला आहे. तर फलंदाजी घेण्यामागचं कारण काय? आमचे बॅट्समॅन आहेत, आम्ही चांगली बॅटिंग करून कमीत कमी ते लोकांना चेस करायला देऊ. किती धावांपर्यंत उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करेल एक्सर संघ? 60 ते 65. कुठले असे महत्वाचे 2 ते 3 फलंदाज असतील ज्यांच्यावर ही जबाबदारी? प्रकाश आहे, गौरांग, मी आहे, चंदन आहे. आणि पतू पॅकर्स बहुजन विकास आघाडी मार्फत आयोजित हा कार्यसम्राट युवा आमदार चषक कसं वाटतं आयोजन नियोजन? ही मॅच तर खूप चांगली असते. लास्ट टाइम पण आम्ही सेकंड प्राइज मारलेले या मॅचला. खूप चांगली असते मॅच. म्हणजे फायनल पर्यंत जाण्याचा संकल्प असेल? हो, ट्राय करू नक्की. समोरची टीम पण चांगलीच आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. नगर संघ टॉस हरलत. टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकलं असतं काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुमच्या बाजूने आहेच. आज कोण नवीन खेळाडू असतील की तीच टीम असेल नगर संघाची? नेहमी खेळते तीच खेळणार. कुठल्यावर जास्त जबाबदारी असेल? जास्त करून उदयने बॅटिंग करावी अशी इच्छा आमच्या. प्रथम क्षेत्ररक्षण करणार एक्सर संघ फलंदाजी करणार आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल नवघर संघ? आम्ही 50च्या आत. कुठले असे महत्वाचे 2 ते 3 गोलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी? सर्वात जास्त तर उदयवर असेल आमचं आणि आदित्य शेट्टीवर. आदित्य शेट्टी आणि उदयवर जबाबदारी. कसं वाटतं आमच्या बहुजन विकास आघाडी या पक्षामार्फत आयोजित कार्यसम्राट युवा आमदार चषकाचं हे नेत्रदीपक आयोजन? भरपूर चांगलंच आहे. नेहमी खेळतो इथे आम्ही, तर आवडेल खेळायला. धन्यवाद. ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय एक्सर संघाने आणि आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी ते नवघर संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 56 धावांचा पाठलाग करावा लागेल. पहिली मॅच काल झाली होती 53 धावा जिंकण्याकरता होता, त्या चेस झाला नव्हता. आता 56 धावांचं आव्हान आहे आणि मागील वर्षीचा उपविजेता ठरला होता आर्या बोरिवली या नावाने हा संघ खेळत होता. तो संघ टॉस जिंकून बॅटिंग या ठिकाणी असतील निशांत पाटील वॉइस ऑफ पाय आणि त्यानंतर संदीपजी मोरे वॉइस ऑफ चंद्रपडा. ओव्हर टू यू. धन्यवाद अक्षयजी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. तर मित्रांनो, आपण पाहतोय एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडी
पतू पॅकर्स पुरस्कृत कार्यसम्राट युवा आमदार चषक 2023 आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील आजचा चौथा दिवस आणि पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला श्री गणेश विरार विरुद्ध युवा प्रतिष्ठान सफाळे या दोन संघामध्ये लढत पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना युवा प्रतिष्ठान सफाळे या टीमनं फलकावर धावा उभारल्या त्या 53 धावा आणि 54 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय अगदी श्री गणेश विरार या संघासमोर. या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आणि या परिसरासाठी खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं नाव घेतलं होतं ते आदरणीय कन्हैया भोईर साहेब, माजी सभापती प्रभाग समिती. जी माझे नायगाव माझी जबाबदारी, एकच ध्यास नायगाव पूर्व पट्टीचा सर्वांगीण विकास. खूप त्यांच्या कार्यानुसार लेखन केलंय आणि त्यांनी जी जी काय समाजहितार्थ कामं केली आहेत त्यांचा आम्ही लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचत राहू. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होईल आणि पहिल्या 6 ओव्हरसाठी हे ऐकूया समालोचन आमचे आदरणीय श्री निशांत. तर नक्कीच संदीप पुरे सरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांचं देखील समालोचन या कक्षामध्ये आपण ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी विनयजी पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. डॅशिंग अँड डायनामिक वेलकम विनय दादा, आपलं हार्दिक स्वागत. तर नक्कीच 54 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय श्री गणेश विरार या संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये विवेक भंडारी आणि रोहित नार्वेकर आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय मित पाटील या गोलंदाजाला. अगदी पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सुरुवातीला चांगली गोलंदाजी, तदनंतर किरण गुरुद्वार अक्षरशः बरसला. एक जबरदस्त इनिंग त्यांनी दाखवली या मॅच मध्ये. मित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला पाहतोय विवेक भंडारी या खेळाडूला. यावेळेस पहिला तर जबरदस्त चेंडू पडल्यानंतर अनअपेक्षितपणे उचली घेतोय आणि अगदी या उचलीमध्ये फलंदाज बीट झालाय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय मित पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या अनुषंगाने प्रतिस्पर्धी संघांनी ज्या वेळेला एक आगळावेगळा निर्णय स्वीकारलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जो स्वीकारलाय तो नक्कीच इथे मात्र थोडासा वेगळा ठरू शकेल की काय असं वाटतंय. मित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील शपल क्रॉस झाले होते. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. अगदी पहिला तर थर्ड मॅन रिझन मध्ये शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अगदी लेग बायच्या सुरुवातीत एक धाव मिळते टीम श्री गणेश विरारला. या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मित पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी फलंदाजाला रीड करत असताना हा चेंडू हाताळला होता. खूप चांगला चेंडू. या गोलंदाजावर खूप महत्वाची जबाबदारी सोपवली करण्यात आली, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा जात असतात. धावांवर अंकुश ठेवणं, विकेट घेणं हे एकमेव ध्येय असतं ते गोलंदाजाचं आणि त्याला क्षेत्ररक्षकाची योग्य साथ आवश्यक असते. त्यामुळे नक्कीच महत्वपूर्ण योगदान द्यावं लागतं ते गोलंदाज आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षकांना. तर सुरुवातीच्या 2 चेंडूवर इम्प्रेस केलाय गोलंदाज मित पाटीलनं. या मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजीची सुरुवात या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा मित पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला पाहते रोहित नार्वेकर या खेळाडूला. इथे देखील स्विच इट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केले आहे, परंतु पंच इथे सहमत नाहीये. अगदी खूप चांगला चेंडू होता. इथे फलंदाजावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अगदी क्रॉस बॅटेड स्विच इटचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिलाय आणि अजून एक निर्धाव चेंडू पाहतोय या ओव्हर मध्ये गोलंदाज मित पाटीलच्या माध्यमातून. अगदी योग्य वक्तव्य केलंय ते निशांतने. पहा, पंचांवर दाद मागून प्रेशर न टाकण्याचा प्रयत्न यांनी इथे केला होता, मात्र तो दबाव हा फलंदाजांवर क्रिएट होतो. एक चांगला स्पष्टीकरण दिलंय ते निशांतने. व्हेरी गुड. मित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे पहिल्यांदा फुलटो चेंडू होता, इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झालाय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत इथे, थोडेसे फंबल झालेत. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाले. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 3 या कड्यावर. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अगदी डीप मध्ये. जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा पळून काढल्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जॉन्टी रूट्स या खेळाडूला पाहायचो. त्याचं एकमेव ध्येय असायचं ते धावा वाचवणं. धावा कमीत कमी कशा प्रतिस्पर्धी संघाला अर्जित करता येईल हे एकमेव ध्येय असतं ते क्षेत्ररक्षकाचं. ते इथे थोडंसं चुकलं. मित पाटील पुन्हा एकदा रोहित साडी. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अगदी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये आणि ते घेतलाय झेल. संपलाय खेळ. पहिला धक्का टीम श्री गणेश विरारला या मॅच मध्ये बसतोय. विकेट डाऊन.
पाठीशी सारा गाव हे कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का नक्कीच हे गाणं आदरणीय कन्हैया भोईर साहेबांच्या एकंदरीत कार्यावर आधारित. हॅलो, तर इथे आपण पाहतोय अजून एक चेंडू शिल्लक आहे. मात्र ज्या पद्धतीनं मीत पाटीलनं अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताना जे षटक हाताळले त्याचा प्रभाव इथे दिसतोय. एकंदरीत गुणपटलावर फक्त धावा आहेत त्या 3. मित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पहिला तर समोरच्या दिशेने मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक इथे करणार नाही चूक. अजून एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा धक्का. टीम श्री गणेश विरारला या मॅच मध्ये बसतोय. विकेट डाऊन. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सरकार समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सरकार. प्रणय कोळीने सुरुवात केली होती. एक गडी बाद करून एकही धाव न खर्च करता ते षटक हाताळलं होतं. त्या अनुषंगाने मीत पाटीलने देखील त्याचा थोडासा एकंदरीत पाढा गिरवलाय आणि इथे फक्त 3 धावा खर्च करताना 2 बहुमूल्य गडी त्यांनी बाद केलेत. अप्रतिम षटक मीत पाटील मार्फत. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मित पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून सुरुवातीला फलंदाजावर दबाव निर्माण केला. तदनंतर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय. अगदी मिस टाइम फटके आपण पाहिले. सुरुवातीला रोहित नार्वेकरला पाहिला अगदी कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, तो बाद झाला. तदनंतर राजेश सोळंकी देखील बाद होतोय. अगदी चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय आतापर्यंत. युवा प्रतिष्ठान सफाले या संघाच्या माध्यमातून अगदी फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. इथे गोलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात करतोय गोलंदाज मित पाटील. तर नक्कीच एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. अगदी या स्पर्धेतील 4था दिवस आपण पाहतोय. एक अभूतपूर्व क्रीडा सोहळा जरूर रंगलाय या मैदानावर. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती पंकज पाटील आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं पहिलाच बॉल अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला मात्र भेदून बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. बहुजन विकास आघाडी त्याची सारण लागले युक्तीचा वापर केला. या वेळेला पाहिलं होतं की गोलंदाज ज्या वेळेला वेगवान चेंडू हाताळतोय त्यावेळेला युक्तीचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच युक्तीचा वापर करताना हा 4 धावांचा चौकार. विवेक भंडारी पुन्हा एकदा स्विचचा फटका. बॉल देखील चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार विवेक भंडारीच्या बॅट मधून येतोय. समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय ना समजना कोणा पर. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय ना समजना कोणा. तेवढी भरीभक्कम किंवा परिपक्व नाहीये, मात्र युक्तीने परिपक्व खेळ सादर करतो हा खेळाडू आणि या सलग 2 चेंडूवर 2 चौकार अर्जित करतोय फलंदाज विवेक भंडारी. अजून एक जबरदस्त फटका विवेक भंडारी ग्लास दाखवतोय. काय फटका खेळलाय. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा कुठल्या बाजूने आहे तर हवेचा प्रभाव आपण जर पाहिला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवाह वाहतोय आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करणं योग्य आणि पोषक ठरू शकतं हे जाणलं होतं विवेक भंडारीनं आणि त्या अनुषंगाने आपला युक्तिपूर्ण खेळ सादर केला. क्रीडा रसिकांचं मनोरंजन करतोय, संघाचा देखील आधार बनतोय विवेक भंडारी. अगदी पहिल्या षटकामध्ये संघर्ष केला या फलंदाजांना, परंतु या षटकामध्ये अक्षरशः बरसलाय. तब्बल 3 चेंडूमध्ये 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. खूप चांगली बॅटिंग करतोय विवेक भंडारी. अगदी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 2 विकेट पडले आणि या षटकामध्ये काय बॅटिंग करतोय. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आता मात्र पंकजला कुठे चेंडू हाताळावे हा यक्ष प्रश्न भेडसावतोय.
कारण विवेक भंडारी हा एक युक्तिपूर्ण खेळ करणारा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षणाची कशी व्यूहरचना आहे तो व्यवस्थित निहाळतोय, पाहतोय आणि तदनंतर आपल्या फलंदाजीला प्रारंभ करतोय. पंकज पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील पाहिला तर समोरच्या दिशेने खेळलेत अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू अडवतील आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावर. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना विवेक भंडारी सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये आक्रमकता दाखवली, त्यानंतर सिंगल कंप्लीट केली आहे. यावेळी स्ट्रायकिंग एंड वरती रोहित निकम दाखल झालाय. अगदी डावख्या शैलीचा आक्रमक फलंदाज आपण पाहतोय. श्री गणेश विरार या संघाच्या माध्यमातून खेळताना या मॅच मध्ये एक जबरदस्त बॅटल पाहायला मिळतोय. कारण एका बाजूला आपण पाहतो युवा प्रतिष्ठान सफाळे संघ जिद्दी क्रिकेट आणि संघर्ष करण्यासाठी ओळखला जातो. अनेक क्रीडा स्पर्धा या संघांनी गाजवलेत आणि अगदी त्यांच्या समोर संघ जर पाहिला ना तर श्री गणेश विरार या संघांनी देखील या परिसरामध्ये आपली दमखम दाखवली आहे. अगदी दबदबा या संघाने देखील ठेवलाय. त्या संघाच्या विरोधात आपण सामना पाहतोय. पंकज पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस आपण पाहतोय पंकज पाटीलला आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय रोहित निकमला. यावेळेस पहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न, एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता, ते डॉट बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज पंकज पाटीलच्या माध्यमातून. यावेळेस चांगलं पुनरागमन करतोय हा गोलंदाज पंकज पाटील. यावेळेस मात्र हा ट्रॅकर चेंडूला पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचताय, जल घेण्याचा प्रयत्न, जल सुटलाय. इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा इथे प्रयत्न होईल का आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. 3 धावा पाहायला मिळतात या चेंडूवर. या 3 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. तर नक्कीच खूप चांगला खेळ पाहायला मिळतो या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त आपल्याला 3 धावा पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये अक्षरशः बरसलाय विवेक भंडारी. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली संदीप बोरेसर या षटकामध्ये. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 12 धावा अर्जित करून पहिल्या षटकामध्ये जी उणीव, जी कमतरता जाणवली होती संघाची ती भरून काढली आहे आणि शेवटच्या चेंडूवर जे आलेल्या 3 धावा त्या देखील पोषक ठरल्या. एकंदरीत या षटकामध्ये 16 धावा अर्जित करून पहिल्या षटकामध्ये जी क्षती झाली होती संघाची ती क्षती थोडीशी भरून काढली, ती उणीव थोडीशी भरून काढली आहे आणि आता मात्र धावफलकावर धावा नमूद झाल्यात. 9.50च्या सरासरीनं 19 धावा. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गोलंदाजाने गाजवलं आणि या षटकामध्ये अगदी फलंदाज बरसले, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. तर यालाच क्रिकेट म्हणतात. अगदी क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं, कारण पहिल्या षटकामध्ये अगदी गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये फलंदाजानं अगदी त्यांची आक्रमकता दाखवली. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा मित्रांनो आपण जरूर पाहतोय. युवा आमदार कार्य सम्राट चषक 2023चा हा दैदिप्यमान देखणा सोहळा आपण जरूर पाहतोय या क्रीडा नगरीवर. षटक क्रमांक बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा मित पाटील दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये मित पाटीलनं चांगली गोलंदाजी केली, तब्बल 3 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट प्राप्त केल्या. या षटकामध्ये देखील कर्णधाराने विश्वास दाखवलाय या गोलंदाजावर. मित पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस पहिला तर चांगला स्ट्रोक आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये. अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मिळाली, दुसरीचा इथे प्रयत्न होणार नाही आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. विनायक पाटील यांना आपण पाहिलं आणि तत्पूर्वी एक धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. एक जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय या 2 बलाढ्य संघामध्ये. अगदी मित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. चांगली गोलंदाजी या गोलंदाजानं या मॅच मध्ये दाखवली आहे. षटक क्रमांक अगदी तो 3रा हाताळतोय आणि त्याच्यावर कर्णधारानं खूप चांगला विश्वास दाखवलाय. क्रिकेटमध्ये विश्वास दाखवणं फार महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा खेळाडूवर विश्वास दाखवला जातो ना तेव्हा त्याची कामगिरी अगदी उल्लेखनीय होत असते संदीप मोरे सर. आणि मित पाटील खूप चांगला परफॉर्मन्स दाखवतोय या मॅच मध्ये. 23 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये टीम श्री गणेश विरारला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज मित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण खराब. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षकाचा दर्जा खराब राहिला या ओव्हर मध्ये. एक धाव महत्वाची आहे. पहा जिथे जास्त धावा खर्च झाल्या तिथे प्रेशर वाढतो गोलंदाजावर, प्रेशर वाढतो तो यष्टीरक्षकावर आणि एकूण संघावर देखील तो प्रभाव जाणवतो. त्यामुळे नक्कीच एक धाव महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण कराल तर संघासाठी ते फायदेशीर ठरेल. तुम्ही जर खराब क्षेत्ररक्षण कराल तर संघाला ते धोकादायक वळणावर आणून ठेवेल. मित पाटील पुन्हा एकदा विवेक भंडारीसाठी.
इथे पाहिला तर अगदी इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत. ज्या वेळेला फेकी झाली त्यावेळेला त्या क्षेत्ररक्षकाने पाहिलं नाही की दोन्ही फलंदाज कुठे आहेत. ज्या वेळेला फलंदाज धावत असतात त्यावेळेला फलंदाजी धावण्याची स्थिती, फलंदाज कुठे आहेत हे पाहणं व्यवस्थित गरजेचं असतं. जर फेकी नॉन स्ट्राईक एंडला झाली तर इथे मात्र आपण स्ट्राईक एंडला झाली असती तर नक्कीच इथे मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र सुदैव की तो फेकी जो करतोय तो गोलंदाजच्या हातामध्ये करतोय आणि ज्या वेळेला चेंडू फेकी करेल यष्टीरक्षकाचा तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते. मित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती 2 धावे चेक, संघाची चेक. धावसंख्या. हॅलो, चेक. या ठिकाणी आपण बघतोय आनंदजी पाटील साहेब आहेत, माजी सरपंच मालजीपाडा गावाला वेलकम, हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण बघतोय आनंदजी म्हात्रे साहेब आहेत, बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कार्यसम्राट युवा आमदार चषकामध्ये आलेल्या सर्व अतिथींचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत. टू कमेंट्री बॉक्स. यावेळेस काय फटका खेळलाय, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार सादर करतोय विवेक भंडारी. अजून एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून येतोय या मॅच मध्ये. कोणी पल्ली स्टोप म्हणतो, कोणी स्कूप म्हणतो, तर या अप्रतिम स्कूपचा फटका हा पाहायला मिळाला आणि चेंडू शॉर्ट लेग मधून फाईन लेग क्षेत्रामध्ये बोलतोय 4 धावांसाठी. मित पाटील पुन्हा एकदा. यावेळेस पहिला तर पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट्स अ वाईड पोल. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवर पाहायला मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण समीर पाटकर सरांना पाहतोय आणि एका बाजूला विशाल नाईक सरांना. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या पंचांच्या इशाऱ्यावर हा खेळ सुरू असतो आणि पंचांची कामगिरी अगदी खूप चांगली राहिली आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. इथे विवेक भंडारीने इम्प्रेस केल्या बॅटिंग करत असताना. अगदी सुरुवातीलाच पाहिलं तर श्री गणेश विरारवर दबाव पाहायला मिळाला. विवेक भंडारी मैदानामध्ये अगदी असताना त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळतात संदीप मोरे सर या मॅच मध्ये. नक्कीच एक चांगली खेळी करतोय विवेक भंडारी यावेळेला. मित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिलं तर सॉफ्ट यावेळेस मात्र जबरदस्त झेल, अगदी हलक्या हाताने खेळले होते आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगला झेल घेतला गेलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का श्री गणेश विरारला या मॅच मध्ये बसतोय. जितेंद्र ठाकूर आप्पा पाठी दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती, त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोधून दावा कुणी असं सभापती कोणी आहे का? त्याच्यासारखा शोधून दावा कुणी असं सभापती. तर नक्कीच तुम्ही टेलिव्हिजन सेटवर पाहू शकता. अगदी हलक्या हाताने खेळले होते, चेंडूला फ्लिक केलं होतं आणि काय जबरदस्त झेल त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त कॅच पाहायला मिळते. तर नक्कीच 11 चेंडूमध्ये तब्बल 27 धावांची भागीदारी पाहायला मिळाली या 2 फलंदाजामध्ये. परंतु इथे मित पाटीलनं चांगली गोलंदाजी केली आहे आणि अगदी विकेट बाद केली आहे या षटकामध्ये. संघाची धावसंख्या आपण फलकावर पाहतोय तब्बल 30 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे विवेक भंडारी हा फलंदाज आपण पाहतोय एक चांगली खेळी करतोय. आता मात्र त्याला सौरभ सिंग साथ देण्यासाठी येतोय क्रमांक 5 वर. धावफलकावर धावा आहेत त्या 30 धावा. मित पाटीलनं या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. जरी त्याच्या या ओव्हरमध्ये चौकार आला असला तरी अगदी फलंदाजानं मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं होतं आणि महत्वाची विकेट देखील त्यांनी घेतली आहे या षटकामध्ये. न्यू बॅटर सौरभ सिंग मैदानावर दाखल होतोय आणि बॉलिंग ट्रॅक वर पुन्हा एकदा मित पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलेत अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. इथे झेल सुटलाय, खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर युवा प्रतिष्ठान सफाळे संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण चुका होताना पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले या चेंडूवर. जिथे झेल होताना तिथे 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावर. तर ज्यांच्या कार्याविषयी एक गाणं घातलं गेलंय त्या व्यक्तिमत्वाची नक्कीच एकूण जो प्रवास आहे, सामाजिक प्रवास असेल, राजकीय प्रवास असेल, त्यांच्याबद्दल
बऱ्याच गोष्टी इथे अधोरेखित केल्या आहेत. तर माझा नायगाव या ठिकाणी प्रमुख अतिथी आहेत. आणि त्यांना लगेच एक शुभ सन्मान करणार आहोत. नामदेवजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सरपंच मालजीपाडा आणि त्यांचं येतो जे आपण सत्कार करणार आहोत. पाहुण्यांना विनंती करेन की पुढे यायचं आहे. नामदेवजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत. नामदेवजी म्हात्रे साहेब आहेत, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. ही स्पर्धा आपण बघतोय कार्यसम्राट युवा आमदार चषक आणि प्रत्येक अतिथींचं या ठिकाणी स्वागत सन्मान केलं जातं. मायेची उब देणारी शाल, त्यानंतर स्पर्धेच्या आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत्रा हा संदेश देणारा बुके आपण बघतोय. एकदा जोरदार टाळ्या मान्यवरांकरता. थँक्यू साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आता अनंतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. कुणाल पाटील यांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. वेळात वेळ काढून पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हेच कार्य अफाट राहिलंय नेहमीच बहुजन विकास आघाडीचं. मायची उब देणारी शाल, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत राहा संदेश देणारा बुके. एकदा जोरदार टाळ्या मान्यवरांकरता. थँक्यू सर्व अतिथींचं पुन्हा एकदा कार्यसम्राट युवा आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबॉडी. गो टू कमेंट्री बॉक्स. इथे मात्र आता 22 धाबांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 18 चेंडू 22 धाबा. किरण गुरुद्वार गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये आंतरवर्तुळाच्या आत सुंदर झेल आणि फलंदाज फेल. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. असं एकच हाय कमी कशात नाही. असं एकच हाय कमी कशात नाही. चाहने वाला है सबका. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा. नक्कीच संघासाठी ऑलराऊंडर भूमिका, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची खेळी अत्यंत महत्वाची आहे. तो इंजर्ड झाला होता त्यावेळेला त्यांनी रनर घेऊन इथे खेळ केला आणि जवळपास 33 धावांची एक जबरदस्त खेळी करून तो धावचीच्या स्वरूपात बाद झाला. मात्र ज्यावेळेला तो गोलंदाजच्या भूमिकेत येतोय त्यावेळेला पहिल्याच चेंडूवर गडी बाद करून संघाचं आणि स्वतःचं मनोधैर्य देखील तो वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर नक्कीच खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. किरण गुरुद्वार या गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी विवेक भंडारीला त्याने बाद केलंय. 10 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान विवेक भंडारीनं या मॅच मध्ये दिलंय आणि त्याला इथे बाद केलं. एक महत्वाची विकेट प्राप्त केली आहे या गोलंदाजानं. संदेशजी पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कार्यसम्राट युवा आमदार चषक. वेलकम संदीप दादा. खेळ थांबवू नका प्लीज. पंच त्यांना सूचित करा लगेच. या ठिकाणी कॅश पॅक लावलं जाते की लगातार 3 षटकार कुठल्याही टीमने मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नामदेवजी म्हात्रे साहेबांकडून कॅश प्राइज लावलं जाते. 1000 रुपये लगातार 3 षटकार मारा. नामदेवजी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये घेऊन जाते. कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा देखील केले. दीक्षित पाटील यांना विनंती करून आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. विकेटचे चौकार षटकार कोणती हॅट्रिक होऊ द्या. 1 रुपये कॅश प्राइज. गो टू कमेंट्री बॉक्स.
तर पहिल्या चेंडूवर किरण गुरुद्वारनं गडी बाद करून इथे मात्र धक्का दिलाय तो फलंदाजी करणाऱ्या श्री गणेश विरार या संघाला. आता मात्र सोनू सरदार हा फलंदाज येतोय विरार संघामार्फत. तर किरण गुरुद्वार एक चांगलं आणि कौशल्यपूर्ण षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद करून तो स्वतःचा आत्मविश्वास दृढ करतोय. संघाला देखील मनोधैर्य देतोय की मी लढतोय, तुम्ही देखील मला साथ द्या. आणि त्या साथीची नितांत आवश्यकता या क्षणाला, कारण चेंडू जर आपण पाहिले ते 17 शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 22. 32 धावा धावफलकावर. हे 4थं षटक प्रगतीपथावर. यापुढची लढत एक्सर विरुद्ध नवघर. हलक्या हाताची आपण पाहतोय की सॉफ्ट अँड जेंटल ड्राईव्ह केलंय. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका ज्या झाल्यात त्या कारणीभूत ठरत आहेत धावफलक वाढण्यासाठी. संघाचं मनोधैर्य याच्यानं खच्चीकरण होतोय, मात्र ही या चुका सुधारण्याची आवश्यकता आहे. 2 धावा मिळतात, धावसंख्या पोहोचते 34 वर. तर नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल इथे युवा प्रतिष्ठान सफाळे टीमला. या मॅच मध्ये अगदी सातत्यानं चुका आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण करत असताना. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र इथे फसतोय फटका. निर्धाव चेंडू हाताळतोय किरण गुरुद्वार. किरण गुरुद्वारनं ओळखलं होतं की फलंदाजाचा फुटवर्क कसा आहे, फलंदाजाचा स्टान्स कसा आहे आणि त्या अनुषंगानं गोलंदाजाचं प्रत्यकरण वेगानं चेंडू हाताळला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू आता मात्र वळतोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार होतोय. कार्यसम्राट चौकार. थँक्यू. इस्माइलजी शेख या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय आणि त्यांचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत. वेलकम इस्माइलजी शेख साहेब, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम संकेतजी पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत. 4 धावा मिळतात आणि या 4 धावांनी धावफलक पोहोचतोय तो 38 वर. लगेच आता मात्र इथे एक चांगला युक्तिपूर्ण फटका खेळला तो सोनू सरदारनं. महेश दलवी यांचं आगमन होतंय, त्यांचं करतोय आम्ही हार्दिक स्वागत. वेलकम महेश दलवी, प्लॅनेट गॅलेक्सी सदस्य अध्यक्ष, रिक्षा चालक मालक संघटना. सुरेख चेंडू, चेंडूला उसळी दिली. ज्यावेळी चेंडू गुडलँड स्पॉटवर पडतो, जास्त वेगानं चेंडू आल्यानंतर तो उसळी घेतोय आणि फलंदाजाला प्रभावित करतोय, यष्टीरक्षकाला देखील प्रभावित करतोय. निर्धाव चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेला चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू गली क्षेत्रामधून वळतोय, थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक गाफील राहिलाय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तर 2 धावा मिळत आहेत. धावफलक 40 वर स्थिर राहतोय. 14 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहे ते फक्त 12. नक्कीच 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी श्री गणेश विरार या टीमला. अगदी क्षेत्ररक्षकांमध्ये सातत्यानं चुका आपल्याला पाहायला मिळाल्या. युवा प्रतिष्ठान सफाळे या संघाच्या माध्यमातून अगदी सुरुवातीपासून खराब क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये. या षटकामध्ये किरण गुरुद्वारनं अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 8 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. विवेक भंडारीला त्याने बाद केले या मॅच मध्ये. अगदी येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. थोडं स्पीडअप करा युवा प्रतिष्ठान सफाळे संघ, कारण आपल्याला वेळेचं अगदी नियोजन करावं लागेल. कारण आजच्या दिवसामध्ये खूप सारे सामने या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळवायचे आहेत आणि प्रत्येक सामना जास्त षटकांचा व्हावा ही आयोजकांची प्रामाणिक इच्छा आहे. आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूनं अगदी तशा प्रकारची वर्तणूक. या ठिकाणी विकेट हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक झाली तर नामदेवजी म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालाय. हॅट्रिक घ्या आणि 1000 रुपये घेऊन जा. गोलंदाजाला देखील संधी आहे आणि फलंदाजाला देखील संधी आहे. षटकाराची हॅट्रिक झाली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज नामदेवजी म्हात्रे साहेबांकडून. पंकज पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक 2रं आणि सांघिक 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी तो स्वीकारतोय. मित पाटीलने 2 षटक हाताळली. आता पंकज पाटील वरती जबाबदारी 2रं षटक हाताळण्याची वैयक्तिक. आणि संघाचे 5वं महत्वपूर्ण षटक असेल. 12 चेंडू 14 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका, जबरदस्त प्रहार. चेंडू काऊ कॉर्नरच्या वरून सीमा पार आलेला कार्यसम्राट षटकार. शिट्टी वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय. धन्यवाद.
हे 6 धावांचा फरक वेगाने मुसंडी मारतोय, 46 वर पोहोचतोय. 8 धावांची गरज 11 चेंडू मध्ये. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडासा चुकतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल, कारण सरळ थेट चेंडू यष्टांवर आदळ होता आणि त्यावेळेला नक्कीच फलंदाज कुठे होता, फलंदाज स्थिती कुठे होते, बॅटची स्थिती कुठे होती, हे सर्व पाहिले जाईल. तिसऱ्या पंच आमचे ललितजी भोईर क्षेत्ररक्षक थोडासा चुकला होता, मात्र ज्या वेळेला त्याच्या हातामध्ये चेंडू सापडला त्यावेळेला वेगानं चेंडूने फेकी केली नॉन स्ट्राइक एंडला. आणि ज्या वेळेला चेंडू यष्टांवर लागला त्यावेळेला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता का हे पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच व्यवस्थित परीक्षण करतायत, निरीक्षण करतायत. यापुढची लढत एक्सर विरुद्ध नवघर. आदित्य शेट्टी, उदय अँड कंपनी रेडी असेल एक्सर विरुद्ध खेळताना. अत्यंत बारकाईनं हा निर्णय देण्यासाठी पाहिलं जातंय, परीक्षण केलं जातंय. येस, फिंगर अप म्हणजे फलंदाज बाद ठरेल. सरळ फेकी झाली यष्टांवर आणि त्यावेळेला फलंदाज पॉपिंग क्रीज पासून थोडासा किंचित बाहेर होता, दूर ओव्हर होता. आणि ज्या वेळेला चेंडू हातामध्ये सापडला त्यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. सोनू सरदार हा फलंदाज बाद होतोय. त्यांनी संघासाठी 8 धावांचं योगदान दिलं आणि तो धावचीच्या स्वरूपात बाद झाला. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 10 आणि धावांची आवश्यकता आहे ती 7. 10 चेंडू 7 धावा. चेंडू डॉट येणं, विकेट येणं अत्यंत आवश्यक असेल यावेळेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या सफाई संघाला. ग्लेन वैती येतोय. सुरेख डिलिव्हरी पाहिलं होतं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे, मात्र जास्त दिशाहीन न होता तो दिशा योग्य राहिला. इथे मात्र चेंडूला खेळतोय लॉंग ऑफच्या वरून सीमा पार दर्जेदार कार्यसम्राट षटकार. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा. थँक्यू. इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता. सुरेख झेल. फलंदाज इथे होतोय फेल, फलंदाज बाद. शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सरकार. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सरकार. ज्यानं विकेट मिळवून हाताळलं होतं तोच प्रणय कोळी आता इथे मात्र फलंदाच्या भूमिकेत. फक्त एका धाबीची गरज आहे. 53 धावा धावफलकावर झळकल्यात. फक्त एका धाबीची आवश्यकता असताना इथे आपण पाहतो प्रणय कोळी येतोय मैदानाच्या आत. 5वा षटक आणि इथे मात्र आडव्या बॅटने स्ट्रोक स्वीप केलाय. सरळ चेंडू सीमा पार स्क्वेअर ऑफ द विकेट. आलेला हा विजयी कार्यसम्राट षटकार. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव.
सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा